मी आज तुम्हाला फणसाची भाजी बनवून दाखवते। कच्चा फणस घेतलाय, कापून घेतले मी फणस आणि त्याचे बारीक नाचे पीस करून घेतले। ते साफ करताना तेल लावून घ्यायचं सुरीला आणि हाताला पण। हे पूर्ण आहे ना मधला काढून टाकायचं आणि साईडचं आहे ना ते पण काढून टाकायचं। ते बघा साल असते ना ती काढून टाकायची त्याची। हे असं जून फणस घेतलंय कारण त्याच्यामध्ये आटला पण आहेत असं घेतलंय। ह्याची भाजी ना चांगली लागते तिळकुटामध्ये केली तर। असं तर कापून घेते, असं पीस करून घ्यायचं सर्व। पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। ते फणस कापला ना काळाच पडतो तो। आता सर्व मी कापून घेतले पीस करून आणि आहे ना गॅसवरती ठेवून द्यायचं, उकडत ठेवायचं 10 मिनिट असं। बघा आपली भाजी आता उकळली पूर्ण। आता आहे ना पाणी ओतून ना थंड करून ठेवायचं। बघा थंड झालंय, बारीक करून घ्यायचं। पूर्ण ना अशी भाजी बारीक करून घ्यायची तिला हाताने। तीळ घेतलेत, आपले तीळ असतात ना ते आहे ना मी भाजून घेतलेत। 1 वाटी घेतले। धणे आणि बडीशेप ते पण भाजून घेतलेले, 1 चमचा घेतलेले ते। आणि लसूण घेतले 4-5 पाकळ्या अशा आणि तिखट मसाला टाकलाय आणि हळद, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। हे ना बारीक वाटून घ्यायचं पण मिक्सरला। बघा बारीक वाटून घेतलंय। हे ना भाजीला पण लावून घेणार आहे असं। बघा भाजीला ना आता पूर्ण लावून घ्यायचं। हाताने ना मिक्स करून घ्यायचं सर्व। तिळकुट बोलतात त्याला, आणि असं मिक्स करून घ्यायचं। भाजीला पूर्ण लागला पाहिजे आपला। आता 1 वाटी ठेवले आणि मी ना निखारे गरम केले। कोळसा घेतलाय गरम केलेला गॅसवरती, थोडं तेल ओतायचं। भाजीला झाकण मारून ठेवून द्यायचं। आता 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं। 5 ते 7 मिनिटांनी बघा आता वाटी मी काढून घेतली। निखार आहेत त्याच्यात होते, त्याची मी ना फोडणी दिली अशी। भाजीला चव ना चांगली येते अशी फोडणी दिल्यावर कोळशाची। बघा आपली फणसाची भाजी तयार आहे।